तर भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून पहलगाममध्ये रक्तपात करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले। त्यानंतर आता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारचं सर्वपक्षीय खासदारांचं 7 शिष्टमंडळ परदेशात पाठवली जाणार आहेत। खासदारांचं हे शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देणार आहे। ते ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करणार आहेत, पाकिस्तानची पोलखोल करणार आहेत। शिष्टमंडळावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे। सरकारी खर्चानं हे बऱ्हाड पाठवायची तशी गरज नव्हती असं राऊतांनी म्हटलंय। तर शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का असा सवाल त्यांनी केला आहे। शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हालाही मिळायला पाहिजे होती असं राऊत म्हणाले। तर राऊतांच्या टीकेला अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेचे लोकसभेत 9 सदस्य आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना। मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का? खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। आमचे सदस्य जास्त आहेत, याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करताय। असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही। खरं तर पत्रकारांनी पण असले प्रश्न विचारू नये। त्यामध्ये देशाच्या वतीने, हे पक्षाच्या वतीनं नाही चालले, हे भारताच्या 140 कोटी जनतेच्या वतीनं हे वेगवेगळ्या देशांमध्ये चाललेले आहेत। आणि ज्यावेळेस भारताच्या अशा बॉर्डरवर काही संकट उभं राहतं किंवा काही समस्या उभ्या राहतात, त्यावेळेस नेहमीच भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि भारतीय जनतेने दाखवलेलं आहे, भारताच्या जनतेने, की आम्ही सगळे भारतीय आहोत